नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। ॲट्रॉसिटी प्रकरणातील बावचीचा आरोपी थिटे अखेर जेरबंद। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, उच्च न्यायालयानेही दिला नकार। फरार खेळ संपला, स्वतःहून आरोपी हजर होताच पोलिसांनी ठोकली बेडी। जातीय द्वेषातून शेतातील तोडफोड, अखेर आरोपीची जेलमध्ये रवानगी। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील गाजलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील बावची येथील फरार आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यास अखेर परंडा पोलिसांनी जेरबंद केले आहे। दीर्घकाळ पोलिसांना चकवा देत फरार असलेला आरोपी थिटे यांनी सर्व पर्याय संपल्याने अखेर स्वतःहून परंडा पोलीस ठाण्यात हजर झाला। परंडा पोलिसांनी दिनांक 5 मे रोजी त्याला अटक केली असून या कारवाईमुळे तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे। प्राप्त माहितीनुसार आरोपी थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिनांक 7 एप्रिल रोजी परंडा न्यायालयाने फेटाळला होता। त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दिनांक 29 रोजी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला, मात्र उच्च न्यायालयानेही दिलासा दिला नाही। सर्व कायदेशीर मार्ग बंद झाल्यानंतर अखेर आरोपीला पोलिसांसमोर शरण यावे लागले। अटक केल्यानंतर आरोपीला परंडा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले। या प्रकरणातील फिर्यादी शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या दुधी शिवारातील शेताजवळ आरोपी थिटे यांनी जातीय द्वेषातून पाईपलाईन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड केली होती। या घटनेत सुमारे 45,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। याशिवाय तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही गंभीर आरोप आहे। या घटनेनंतर परंडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता, मात्र अखेर पोलिसांच्या कारवाईसमोर त्याला शरण यावे लागले। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।